जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवस येतोय। या दिवशी जागतिक पातळीवरती वेगवेगळ्या पद्धतीने योगाचं अत्यंत मोठं असं कल्चर, मोठी परंपरा साजरी केली जाते आणि हीच परंपरा घेभरारीमध्ये सुद्धा आम्ही साजरी करण्याचं ठरवलंय। अर्थात योगासनांचे महिलांच्या विविध विकारांवरती किंवा त्यांच्या शरीराच्या अनुषंगाने खूप फायदे असतात। मग अगदी मेनोपॉज असू देत, मासिक पाळी असू देत किंवा थायरॉइड सारखा एखादा प्रॉब्लेम, यावर सुद्धा योगासनाच्या माध्यमातून उपाय करता येऊ शकतात। याच अनुषंगाने महिलांसाठी उपयुक्त अशी योगासनं आपण आठवडाभर पाहणार आहोत। आज आपण खास थायरॉइडवरती योगासनं कशी उपयोगी ठरू शकतात हे पाहूया। नमस्कार, मी श्रुती शिंदे। साधारणपणे महिलांमध्ये आपल्याला आढळून बरीच अशी प्रॉब्लेम्स येतात, तर आपण सुरुवात करणार आहोत आज ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला। आणि आज आपण थायरॉइडविषयी चर्चा करणार आहोत आणि मी तुम्हाला काही अशी आसनं दाखवेन की जेणे तुमच्या थायरॉइडचं प्रमाण कमी होईल आणि नंतर बरं पण होईल। तर हे पहा, आपण सर्वप्रथम सर्वांगासन पाहत आहोत। दोन्ही पाय सरळ ठेवून पाठीवर झोपून दोन्ही हातांच्या आधाराने दोन्ही पाय वर लिफ्ट करायचे तसे आणि असे हातांचा सपोर्ट घेऊन हे आसन होल्ड करायचं। आता याच्यात पहा, म्हणजे थायरॉइड ग्लँड्सला दाब मिळाला आहे आणि याच्यामुळे थायरॉइड ग्लँड्सला दाब मिळाल्यामुळे तुमचं थायरॉइड क्युअर होण्यासाठी जास्त हेल्प होऊ शकते। आणि तुम्ही हे सर्वांगासन तुमच्या कुवतीनुसार हळूहळू वाढवत, सुरुवातीला 30 सेकंद, पुन्हा 1 मिनिट, 1.5 मिनिट असं करू शकता। आणि आता आपण दुसरं आसन पाहणार आहोत, मत्स्यासन। अशाच प्रकारे आहे, दोन्ही पाय सरळ करून पद्मासन घालायचं, पाठीवर झोपून असं हेडवर मारायचं। हे सुद्धा तुम्ही आसन आपल्या कुवतीनुसार करू शकता, हळूहळू वाढवत जायचं आहे। करण्यासाठी सोपं आहे तुम्ही प्रॅक्टिस केलं तर। आणि तुम्हाला जर पद्मासन घालता येत नसेल तर सरळ पाय सोडून हे सेम प्रकार करावा असा। आता याच्यात सुद्धा इकडे मला स्ट्रेच मिळतो थायरॉइड ग्लँड्सला। मग असा स्ट्रेच मिळाल्यामुळे थायरॉइडसाठी अत्यंत उपयुक्त असं हे आसन आहे, मत्स्यासन। याचे डोळे बंद करून स्थिर थांबायचे। एकदम हळूवार सोडायचं। या आसनांचा तुम्ही रोज सातत्याने अभ्यास केल्यावरच तुम्हाला बेनिफिट मिळणार। आणि आपण थायरॉइड संबंधित काही प्राणायाम पाहणार आहोत। एक उज्जाई घर्षण आहे आणि दुसरं सिंहमुद्रा। हे बघा, उज्जाई घर्षण करताना साधी पाठ ताठ ठेवून बसायचं आहे आणि श्वास घ्यायचा आहे, डीप ब्रीथ, छाती भरून श्वास घ्यायचा आहे, असा आवाज काढून। इकडे स्ट्रेच मिळाला पाहिजे, इकडे दाब, प्रेशर आला पाहिजे। घेतलात तुम्ही श्वास, सोडताना जास्त प्रेशर। रोज तुम्ही हा प्राणायाम 12 ते 15 वेळा जर केलात, त्याचे रिपिटेशन्स केलेत तर तुम्हाला नक्कीच बेनिफिट होईल। आणि दुसरं आपण करणार आहोत सिंहमुद्रा। बघा, जीभ बाहेर स्ट्रेच करायचे, जास्तीत जास्त स्ट्रेच, ताण आला पाहिजे आणि होल्ड। बघा, याच्यात सुद्धा जीभ बाहेर स्ट्रेच केल्यानंतर तुम्हाला इकडे प्रेशर येतो, जोरात तुम्ही आतून जर आवाज काढताय तर तुम्ही हे सुद्धा, पण बाहेर जीभ काढल्यानंतर श्वास नियमितपणे नॉर्मल सुरू ठेवायचा। तुम्ही 12 ते 15 सेकंद, 20 सेकंद हळूहळू असं वाढवत जाऊ शकता। आणि याचे सुद्धा रिपिटेशन्स करायचे आहेत, एक 5 टाइम्स 10 टाइम्स तुम्ही डेली करू शकता। आता आपण जे आसन पाहिलं, सर्वांगासन आणि मत्स्यासन, तर सर्वांगासनामध्ये आपले पाय वर होते आणि हाताचे सपोर्ट देऊन आपण ते आसन होल्ड केलेलं। तर पायाकडचं ब्लड सर्क्युलेशन हृदयाकडे येतं आणि परत थायरॉइड ग्लँड्सकडे। थायरॉइड ग्लँड्स आपली इथे असतात, इथे, आणि इकडे बरोबर ते ब्लड सर्क्युलेशन आल्यामुळे इथले सेल्स ॲक्टिवेट होतात आणि तुमचं थायरॉइड बरं करण्यासाठी
हे नक्कीच मदतशीर आहे.